तर मंडळी, आज मी बनवला होता नाशिकमध्ये फेमस असणारा हा पाववडा. तर हा मोखाड्यापासून तर नाशिकपर्यंत सहजच कोणत्याही टपऱ्यांना म्हणा, हॉटेलला म्हणा, कंपल्सरी नाश्त्यासाठी हा भेटतो म्हणजे भेटतोच आणि तिकडे हा जास्त फेमस आहे. तर मी पण आज बनवला होता. तसं मला खायची इच्छा झाली तर मी कधीही बनवून खाते आणि ते पण आपल्या हॉटेलच्या लाल चटणीसोबत. खूपच टेस्टी लागतो. एकदम सोपी रेसिपी आहे त्याची. आर्यनच्या स्कूलमध्ये आज फंक्शन होता. मग आर्यन दुकानात आला होता. मग काय तो माझी भेट घेऊन निघाला स्कूलमध्ये जाण्यासाठी. माझ्यासाठी नाश्ता आला होता. मग नाश्ता केला. आज जव्हारमध्ये खूप भयंकर असा कंटिन्यू पाऊस चालू होता. पंपावर आली, पेट्रोल टाकलं आणि मी घरी आले आराम करण्यासाठी. संध्याकाळी मस्त चहा टाईम चालू होता. मस्त गरम गरम चहा पिला आणि त्याच्यासोबत शंकरपाळ्या खाल्ल्या, ज्या की काल बनवल्या होत्या. आता रात्री मी परत आली होती स्टँडला शाही किराण्यामध्ये. आता उद्या एकादशी आहे म्हणून साबुदाणे, शेंगदाणे वगैरे काय काय मला घ्यायचं होतं ते मी घेतलं. नंतर घरी आली, मस्त निवांत गरमागरम जेवण केलं. मस्त आज एकदम सिंपलच जेवण होतं. डाळ, भात, आळूवडी आणि पापड. मस्त ताट तयार केलं आणि सोबत लोणचं पण होतं. आणि आमच्यासोबत आमच्या कन्या पण जेवायला बसल्या होत्या. मस्त निवांत एकत्र बसून जेवण केलं. तर मंडळी, असा माझा आजचा दिवस साधाच होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की फॉलो करा. बाय.